जाऊन त्या ठिकाणाहून बाणाचा वर्षाव करतोय. कुठं? या राम आणि लक्ष्मण या दोय बंधूवरती बाणाचा वर्षाव करतोय म्हणले. लक्ष्मण आणि रघुनाथ निशाच रे विंदिले अध्यात्भुत हो. 12 वर्षी जैसे पर्वत तैसे बाणात झाकोळले. बघा बघा अवस्था काय झाली म्हणले. त्या राक्षसाने एवढी बाणाची वृष्टी केली, एवढी वृष्टी केली. किती केली म्हणले. ज्या प्रमाणे उदाहरण देऊ लागले ग्रंथकर्त्याची कमाल आहे. त्यांच्या बुद्धीची क्षमता तारीफ करावी. त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे एखाद्या पर्वतावरती मेघाच्या धारा, पावसाच्या धारा पडाव्यात, त्याप्रमाणे हे दोन जे महावीर आहेत त्या वीरावरती या राक्षसांच्या बाणाचे आणि वर्षाव होऊ लागला. पावसाच्या धाराप्रमाणे बाण पडू लागले. ते कोणी शत्रूची शर्वरष्टी लक्ष्मण वीर जगजेटी हो. धनुष्य ध्वनित निज मुष्टी सावध दृष्टी विदित. विचार करा, विचार करा, विचार करा. एक साध साध कुत्र्याचं पिल्लू असू द्या, त्याच्या जर शेपटावरती पाय पडला तर कितीही माणूस, कितीही तगडा माणूस असू द्या समोरचा, त्याला बरोबर तो चावा घेण्याचा प्रयत्न करणार. इथं तर ते अवतारी पुरुष होते राम आणि लक्ष्मण. अशा प्रकारचं ज्यावेळेस बाणाची वृष्टी व्हायला लागली, लक्ष्मणाने विचार केला हे काय व्हायले. ठीक आहे आम्हाला क्षती पोहोचत नसेल, परंतु हे काय व्हायला लागले. आमच्या मनाचं विचलित व्हायला लागलंय मन आमचं, आम्हाला काहीच कळलं नाही. अशा प्रकारचा विचार करून लक्ष्मण जे आहे ते युद्धाकरता सज्ज झाले आणि बाण सज्ज करून मुठीमध्ये घेतला आणि बाणाचा वर्षाव करायला सुरुवात. श्रीराम नित्य सावधान येता इंद्रजिताचे बाण हो. निज बाणी ते छेदून पाडिले पूर्ण दुःख. इकडं काय झालं म्हणले. बंधू लक्ष्मणानं शत्रू सैन्यावरती बाणाचा वर्षाव करायला सुरुवात केली. इकडं काय झालं म्हणले. प्रभू रामचंद्र नित्य सावध अशा प्रकारचे भगवंत आहेत ते, त्यांना सावध राहावंच लागतंय. अरे ते जर बेसावध असतील तर आज आपण या ठिकाणी बसू शकत नाही. अशी अवस्था त्या ठिकाणी लक्ष्मणाचा बाण हा सुरू आहे, युद्ध सुरू आहे आणि त्याच मध्ये जो आहे तो त्याच मध्ये प्रभू रामचंद्रांनी जो इंद्रजिताचे बाण येत होते ते इंद्रजिताचे बाण जे आहेत ते त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्रांनी त्यांचं निवारण करायला सुरुवात केली आहे. 1 2 5 7 शतसहस्र असंख्यात बाण छेदिले समस्त सूक्ष्म लक्षार्थे श्रीरामे. हो ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागले 1 नाही 2 नाही 5 नाही 50 नाही 100 नाही, शेकडो नाही, हजारो नाही, लाखो अशा प्रकारचे बाण जे आहेत ते बाणाचं छेदन जे आहे ते प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. दैन्य धनुर्वाडा श्रीराम बाणा सूक्ष्म दृष्टीचा देखना लक्षुन इंद्रजिताच्या बाणा छेदून जाना पाडिले. कसे होते म्हणले प्रभू रामचंद्राचे बाण कसे होते म्हणले. लखलखीत चमचम चमकणारे, ज्याच्याकडं कोणी प्रत्यक्ष दृष्टी लावून सुद्धा पाहू शकणार नाही एवढे तेजस्वी असणारे बाण. आणि त्या प्रभू रामचंद्राच्या बाणाने त्या इंद्रजिताच्या बाणाचा चुरणा अशा प्रकारे करायला सुरुवात केली आहे. अभिचाराचे वरद शर राम छेदिले समग्र हो. इंद्रजित मने मरमर रणी रघुवीर नाटोपे. हो, आणि अशा प्रकारे या जारण मारण मधून जे बाण प्राप्त झाले होते, रथ प्राप्त झाला होता, त्या रथावरती बाणासहित प्राप्त, आणि ते सगळे अगोचर बाण जे होते इंद्रजिताचे ते पूर्ण जवळ जवळ संपुष्टात आले. त्यानंतर इंद्रजित मनामध्ये विचार करू लागला, रणांगणाच्या ठिकाणी आता प्रभू राम आपल्याला ऐकत नाही, आपण रामावरती विजय प्राप्त करू शकत नाही. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी इंद्रजिताची झाली. रणी जिंकावया रघुपती इंद्रजित जाऊनी शिवाप्रती हो. सर्प बाण शिव वर्धोक्ती शीघ्र गती आणिले. हो, आणि मग काय केलं त्या इंद्रजिताना. बघा अशा म्हणजे का पण त्या वेशामध्ये याच्यामध्ये बुद्धीमध्ये ते तरबेज होते हो. मग त्यांनी काय केलं त्या इंद्रजिताना. आपण रामाला अशा परिस्थितीमध्ये जिंकू शकत नाही, रामावरती मात करू शकत नाही, मग
आपल्याला जे वरदान दिलेलं आहे, वरदान दिलेलं आहे त्या